नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया युनिट नंबर 3.4 प्लीज डोंट ट्रेड धिस पोयम. हे पोयमचं आपण वॉर्मिंग अप बघूया. केन नेस्मिथ इज अ चिल्ड्रन्स पोएट. म्हणजे या कवितेचे पोएट कोण आहेत? केन नेस्मिथ. इज अ चिल्ड्रन्स पोएट म्हणजे हे लहान मुलांचे कवी आहेत. ही राईट्स ह्युमरस पोएम्स. ह्युमरस म्हणजे विनोदी. ते खास लहान मुलांसाठी कविता लिहित असत, पण कशा प्रकारच्या? विनोदी, ह्युमरस म्हणून. जसं लहान मुलांना कार्टून बघायला आवडतं, विनोदी वगैरे असेल तर त्यांना बघायला आवडतं किंवा वाचायला आवडतं, त्या प्रकारच्या. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग अँड एक्सपिरियन्सेस. ते काय व्यक्त करतात त्यांच्या लेखनातून? लहान मुलांचे फिलिंग्स, भावना आणि त्यांचे अनुभव व्यक्त करतात. ऑर्डिनरली म्हणजे सामान्यतः, जनरलपणे, ऑल ऑथर्स वॉन्ट पीपल टू रीड देअर लिटरेचर. साहजिकच कुठलाही लेखक असो किंवा आपणही जर एखादी लाईन किंवा कविता लिहिली तर आपल्याला वाटतं ती ओळ किंवा ते आपण जे लिहिलेलं आहे ते कोणीतरी वाचलं पाहिजे. साहजिकच प्रत्येकाला असं वाटतं. बट फनीली, पण साहजिकच गमतीदारपणे, फनी म्हणजे काय? गमतीदार. बट फनीली, गमतीदारपणे, द ऑथर ऑफ धिस पोयम कीप्स ऑन वॉर्निंग द रीडर नॉट टू रीड हिज पोएम. पण या कवितेचे जे पोएट आहे केन नेस्मिथ, त्यांना काय वाटतं की ही कविता कोणी वाचलीच नाही पाहिजे. द ऑथर ऑफ धिस पोएम, हे कवितेचे जे लेखक आहे त्यांनी काय केलेलं आहे? ऑन वॉर्निंग द रीडर. रीडर म्हणजे आपण, वाचकांना वॉर्निंग देत आहेत सतत. नॉट टू रीड धिस पोएम, ही कविता वाचायची नाही आहे अशी वॉर्निंग देत राहतात. द वॉर्निंग हॅव जस्ट द ऑपोजिट इफेक्ट. आणि हे जे वॉर्निंग्स आहेत ते काय? ऑपोजिट इफेक्ट म्हणजे आपण जसं एखाद्या लहान मुलांना सांगितलं किंवा अमुक गोष्ट करू नका, तर तो मुलगा काय करेल? लहान मूल मुद्दामून तीच गोष्ट करेल. त्या प्रकारची इथं ही अशीच गोष्ट झालेली आहे की इथं सतत वाचकांना काय सांगतात की मुलांना सांगतात की हे कविता वाचू नका. म्हणजे याचा इफेक्ट काय? ऑपोजिट होतं, म्हणजेच त्यांनी वाचली पाहिजे असा. यू आर टेम्प्टेड इवन मोर टू रीड द पोयम. बघा, त्यांनी जितकं जोर दिला, स्ट्रेस केला की नॉट टू रीड दिस पोयम, कविता वाचायची नाही, तितकं आपण जास्त वाचत बघतो की पुढे काय म्हणतो. जसं तर एक्झाम्पल, एखादा पिक्चर बघत असताना आपल्या मनामध्ये प्रश्न येतात की पुढे काय होईल, म्हणून आपण पुढे काय होईल असं म्हणता पूर्ण 3 तास पिक्चर बघतो. मग 3 तास झाल्यावर, पिक्चर संपल्यावर शेवट असा होतो. तर सेम तसं जे आपल्याला जे इमॅजिनेशन आपल्याला जे वाटतं तेच इथंसुद्धा कवितेमध्ये वाटतं की सतत कवी काय म्हणतो? वाचू नका. तर ते वाचत असतानाच असं वाटतं की नाही, पुढे काय कवी बोलतो ते वाचूया. म्हणजे इथे काय झालं की यू आर टेम्प्टेड. आपल्याला त्याने काय? टेम्प्ट म्हणजे काय? मोहित करणे, आकर्षित करणे. कविता आपल्याला आकर्षित करते. काय? मोर टू रीड द पोएम, की जास्तीत जास्त कविता वाचत जावी, यासाठी हे कविता आपल्याला आकर्षित करते. खाली दिलेले आहे काही पॉईंट्स. हॅव यू एव्हर बीन टोल्ड नॉट टू डू सर्टन थिंग्स. तुम्हाला कधी कोणी असे सांगितलेलं आहे की काही गोष्टी करायच्या नाहीत? डीड यू स्टॉप डुईंग दॅट इमिडिएटली, आणि तुम्ही त्या गोष्टी लगेच थांबवल्या? ऑर डीड यू कंटिन्यू टू डू सेम एनिवे, आणि तुम्ही त्या गोष्टी कळत नकळतपणे कंटिन्यू चालूच ठेवल्या? अशा कधी घटना तुमच्या लाईफमध्ये घडलेल्या आहेत का? मेक अ लिस्ट ऑफ युअर डोंट्स इन ग्रुप्स ऑफ 5. डिस्कस द लिस्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. खाली जो टेबल दिलेला आहे त्याने काय सांगितलं? 5 जणांचा ग्रुप करायचा आणि अशा ज्या गोष्टी आहे की जसं तुम्हाला सांगितलं की ह्या अमुक गोष्टी करायच्या नाही, त्या गोष्टींची लिस्ट करायची आणि टेबल कंप्लीट करायचा. जसं आता एक्झाम्पल, लिस्ट ऑफ डोंट्स. एखादी गोष्ट घडली, सांगितलं तुमच्या पॅरेंट्सनी किंवा मोठ्याने, भाऊ बहीण कोणी पण, की अमुक गोष्टी करायच्या नाही, त्या गोष्टी लिहायची. स्टॉप डुईंग इट, ती थांबवली की नाही, थांबवली असेल तर ठीक. ट्राईड इट, तरी पण आपण सतत पुन्हा प्रयत्न करतो. डीड इट एनिवे, काही काळामध्ये जरी सांगितलं की ही गोष्ट करू नका तरी आपण ती करतच राहिलो. अशा गोष्टी तुम्हाला लिहायच्यात आणि टेबल कंप्लीट करायचा. इथे बघा बाजूला दिलेलं आहे, मिया प्लीज डोंट बार्क सो लाऊडली. डोंट बार्क सो लाऊडली म्हणजेच ते कोणासंबंधी बोललेलं? कुत्र्यासंबंधी. जास्त मोठ्याने भुंकू नको. टोटो प्लीज डोंट गिव्ह मी इन्स्ट्रक्शन्स. टोटो काय बोलतो?
कृपा करून मला इन्स्ट्रक्शन देऊ नको, सूचना देऊ नको. पॅडी, डोंट वॉच टू मच टी व्ही, जास्त वेळ टी व्ही बघू नको. बिटू, डोंट एट जंक फूड खाऊ नका. कोको, डोंट यूज फेअरनेस क्रीम, जास्त क्रीम वापरायची नाही. जे फेससाठी आपण क्रीम वगैरे वापरतो म्हणतात ना, गोरं होण्यासाठी वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम लागतात, जास्त फेअर क्रीम वापरायच्या नाहीत. वेन यू राईट समथिंग, जेव्हा तुम्ही काहीतरी लिहितात, ऑर पेंट समथिंग किंवा एखादं चित्र काढतात, ऑर मेक समथिंग किंवा एखादी गोष्ट बनवतात, डू यू वॉन्ट अदर्स टू सी इट, तुम्हाला असं वाटतं का ती गोष्ट इतरांनी बघितली पाहिजे, इतरांनी आपण दाखवली पाहिजे किंवा इतरांनी ती बघितली पाहिजे. डिस्कस द रिझन्स फॉर युअर आन्सर, ह्या गोष्टीसाठी इथं आपल्याला डिस्कस करायला सांगितलं. म्हणजेच का आपल्याला वाटतं की जसं आपण कसंही चित्र काढलं किंवा एखादी कविता लिहिली, एखादी वस्तू बनवली, आपण इतरांना दाखवतो, हे बघ मी केलं. जसं लहान मुलं बघा, चित्र जरी काढलं लगेच दाखवतो, बघ मी काय केलं, मी ते चित्र कसं काढलं, काय, हे का आमचं आपल्याला वाटतं, याचं आपल्याला काय डिस्कस करायला सांगितलं. लेट्स स्टार्ट पोयम. प्लीज डोंट रीड धिस पोयम, मीन्स कृपया करून ही कविता वाचू नका. प्लीज डोंट रीड धिस पोयम, कृपया करून कविता वाचू नका. इट्स ओनली मेंट फॉर मी, ही कविता कोणासाठी आहे, फक्त माझ्यासाठी. ओनली फॉर मी, फक्त माझ्यासाठीच आहे. दॅट्स इट, आणखी काही नाही, बस. जस्ट मूव अलॉंग नाव, आता तुम्ही इथून काय चालते व्हा, पुढे जा, वाचू नका. देअर इज नथिंग हिअर टू सी, इथे बघण्यासाठी काही नाही किंवा बघण्यासारखे काहीच नाही. नथिंग म्हणजे काही नाही. देअर इज नथिंग हिअर, इथे बघण्यासारखं काही नाही. टू सी, इथे पाहायला काहीच नाही आहे. बिसाइड्स, याच्याशिवाय, आणखी. आय एम शुअर यू वूड रादर जस्ट गो आउटसाईड अँड प्ले, मला खात्री आहे की तुम्ही इथून बाहेर जाणार आणि खेळणार, म्हणजे खेळण्यासाठी तुम्ही बाहेर जाणार, ही मला खात्री आहे. सो पुट द पोयम डाऊन, म्हणून कविता जे तुम्ही वाचत आहात ती खाली ठेवा. नाव, आता तुम्ही कविता खाली ठेवा. अँड स्लोली बॅक अवे, आणि हळूहळू तुम्ही इथून पाठीमागा जा, म्हणजे खेळायला जा, वाचू नका. हे, आपण म्हणतो हे. वाय आर यू स्टील रीडिंग, हे तुम्ही अजूनही ही कविता का वाचत आहे. वाय आर यू स्टील रीडिंग, तुम्ही अजून ही कविता का वाचत आहात. दॅट इजंट व्हेरी नाईस, ही कविता खरोखर छान नाही आहे, चांगली नाही आहे. आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली, मी पुन्हा एकदा नम्रपणे तुम्हाला सांगतो. आता आस्क म्हणजे विचारणे, तर मी तुम्हाला नम्रपणे पुन्हा एकदा विचारलेलं आहे. डोंट मेक मी आस्क यू टॉईस, पुन्हा दोनदा मला विचारण्यासाठी भाग पाडू नका की ही कविता तुम्ही का वाचता. सांगितलं ना, हे कविता वाचायची नाही आहे. आय एम टेलिंग यू, मी तुम्हाला सांगत आहे. इट्स प्रायव्हेट, हे प्रायव्हेट आहे. हे काय म्हणतात ना, प्रायव्हेट मालमत्ता, आपण बोलतो ना प्रायव्हेट मालमत्ता आहे. हे का सरकारी मालमत्ता नाही की कोणी यान काही करून जा, आपण बोलतो ना तसे. इट्स प्रायव्हेट, ही प्रायव्हेट, ही माझी स्वतःची कविता आहे, तुम्हाला वाचायची नाही आहे. डू नॉट रीड वन मोर लाईन, आणि आता पुढची एकही लाईन वाचू नका. हे, दॅट्स वन मोर, हे आणखी तुम्हाला सांगतो. नाव स्टॉप इट, पुन्हा ती एक लाईन वाचलीच, थांबा, इथे थांबा, पुढची लाईन वाचायची नाही. दिस इजंट युअर्स, इट्स माईन, ही तुमची कविता नाही आहे, ही माझी आहे. इट्स माईन, ही माझी आहे. दिस इजंट युअर्स, ही तुमची नाही आहे, ती कोणाची, माझी आहे. यू आर नॉट अलाउड टू रीड धिस, तुम्हाला ही कविता वाचायची परमिशन दिलेली नाही आहे, परवानगी दिलेली नाही आहे. यू रिअली हॅव टू स्टॉप, तुम्हाला खरंच इथे थांबायचं आहे. इफ यू डोंट क्विट धिस इन्स्टंट, तुम्ही जर हे ताबडतोब वाचायचं थांबवलं नाही तर, आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप, की मी खरं शपथ घेऊन सांगतो, मी कॉपला बोलवेल. कॉप म्हणजे कोण, पोलीस, मी पोलिसांना बोलवेल. हे विल ड्रॅग यू ऑफ इन हँडकप्स, तर तुम्हाला काय करतील, हँडकप्स म्हणजे हातकड्या बांधतील, इथून तुम्हाला ओढत घेऊन जातील. हातकड्या टाकून ओढत म्हणजे ओढत घेऊन जातील, पुल करतील, ड्रॅग, खेचत घेऊन जातील. ही विल लॉक यू अप इन जेल, आणि ते तुम्हाला काय करतील, जेलमध्ये टाकतील. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर, आणि तिथे नेहमी करता त्या जेलमध्येच तुम्हाला बंद करून टाकतील, तुम्हाला त्या जेलमध्ये सोडून देतील. अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल, जोपर्यंत तुम्ही म्हातारे बनत नाही आहेत, तुम्ही अशक्त होणार नाही आहेत. तर ना जास्तच काळ जर जेलमध्ये राहिलं तर नंतर आपण वयामानाने का म्हातारे होतो खूप वेळ. मला ते
पोलीस लोक काय करतील, तुम्हाला जेलमध्ये टाकतील ते तुम्ही कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही म्हातारे होत नाही आहे, तुमच्यामध्ये अशक्तपणा येत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला ते पोलीस जेलमध्येच ठेवतील. युअर फ्रेंड विल ऑल फॉरगेट यू. त्याचा परिणाम काय होईल, तुमचे जे मित्र आहे आत्ताच्या आजूबाजूचे ते सर्व तुम्हाला विसरून जाणार. यू वोंट बी इवन मिस्ड. आणि तुमची कोणीही आठवण काढणार नाही आहे. किंवा आमचा एक मित्र होता असं तसं, आपण जे आठवण काढतो ना एखाद्या मित्राची आपल्याला आठवण येते, तसं तुमची कोणीही आठवण काढणार नाही आहे. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. शिवाय तुमची जी फॅमिली आहे, कुटुंब आहे, ते सुद्धा तुम्हाला काय आहे की जवळपास तुम्ही नाहीच, तुमचं अस्तित्व नाहीच असं त्यांना वाटेल. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. तुमचे सर्व मित्र तुम्हाला विसरून जातील. यू वोंट बी इवन मीट. तुमची कोणीही आठवण काढणार नाही आहे. युअर फॅमिली टू. तुमची फॅमिलीसुद्धा विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. की तुम्हाला एवढे विसरून जातील की तुमचं अस्तित्वच तुमच्या फॅमिलीमध्ये राहणार नाही. अँड ऑल बिकॉज यू रीड धिस. आणि हे कशामुळं घडणार की तुम्ही हे सर्व कविता वाचत आलेली आहे, पूर्ण कविता तुम्ही वाचत आहात म्हणून. इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन. आणि आनंद किंवा गमती करण्याच्या ऐवजी तुम्ही ही गोष्ट करत आहात. इट्स टू लेट नाव. आणि आता खूपच उशीर होत आहे, खूपच उशीर झालेला आहे. अमिगो फ्रेंड, हे मित्रांनो खूपच उशीर झालेला आहे. द पोयम्स नियरली डन. जवळपास तुम्ही ही कविता आता पूर्ण वाचलेलीच आहे. देअर इज ओनली वन सोल्युशन. तिथे फक्त आता एकच सोल्युशन राहिलेलं आहे. हिअर्स वॉट यू विल हॅव टू डू. तुम्हाला आता एकच गोष्ट करायची आहे, तुम्हाला एकच गोष्ट इथे करावी लागणार आहे. टेल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. तुम्हाला तुमच्या मित्रांना आणि तुमच्या फॅमिलीला सांगायचं आहे. दे शुडंट रीड इट टू. की त्यांनीसुद्धा ही कविता वाचली पाहिजे नाही आहे. असं कोणाला सांगायचं आहे, तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मित्रांना. युअर फ्रेंड्स आणि युअर फॅमिली, तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीला सांगायचं आहे. असं कोण म्हणतो, केन नेस्बिट. खाली शब्द दिलेले आहेत. कॉप म्हणजे पोलीसमॅन. फ्रेल म्हणजे वीक. आणि अमिगो म्हणजे फ्रेंड.